आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे तथागतांचा सामाजिक संदेश. तथागत भगवान बुद्धाचं हे दुसरं नाव आहे. तथागत म्हणजे भगवान बुद्धाला अनेक नावांनी संबोधण्यात येतं, त्यापैकीच तथागत हे सुद्धा एक भगवान बुद्धाचं नाव आहे. आणि या तथागताच्या शब्दाची व्याख्या त्रिपिटकामध्ये करण्यात आलेली आहे. तथा आगतो म्हणजे ते तसे आले, बोधी प्राप्त करून लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी, त्यांचे दुःख दूर करण्यासाठी ते आले, म्हणून त्यांना तथा आगतो म्हणजे तथागत असं म्हटलेलं आहे. तथागतो दुसरी जी व्याख्या आहे तथागताची, तथागतो म्हटलेलं आहे. जे लोभ, द्वेष, मोह हे जे विकार आहेत ते नष्ट करून गेलेले आहेत, म्हणून त्यांना तथागतो म्हटलेलं आहे. तथा लक्षण आगतो म्हणजे धम्माचा सत्य गुणधर्मापर्यंत आले, म्हणून त्यांना तथागत असे म्हणतात. अशा विविध व्याख्या तथागताची केलेली आहे. तथा दस्सिताय म्हणजे ज्यांनी सत्य जाणलेलं आहे आणि हे सत्य त्यांनी त्यांच्या 6 ऐतनाने जाणलेलं आहे, म्हणून त्यांना तथागत म्हटलेलं आहे. तथा वादिताय जे सत्य बोलणारे आहेत, म्हणून त्यांना तथागत म्हटलेलं आहे. तथा कारिताय त्यांनी जे सांगितले त्याप्रमाणे आचरण केले, म्हणून त्यांना तथागत म्हणतात. उदाहरणार्थ त्याप्रमाणेच संत तुकारामांनी म्हटलेले आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणेच ते वागलेले आहेत, म्हणून त्यांना तथागत म्हटलं. अविभाव नथेन म्हणजे सर्वांना पाठीमागे टाकून पुढे गेले. पुढे कशाने गेले? शील, समाधी, प्रज्ञा, दुःख, अनित्य, अनात्म या सिद्धांताने ते पुढे गेलेले आहेत, म्हणून त्यांना तथागत म्हटलेलं आहे. आणि तथागत एक भगवान बुद्धाचं विशेषण आहे. पुन्हा अजून त्यांची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की सत्य जसे आहे तसे जाणण्याची मानसिकता ज्याला लाभलेली आहे, ज्याला शक्ती लाभलेली आहे, त्याला तथागत म्हटलेलं आहे. कुठल्याही कारणामुळे म्हणजे सध्या, वर्तमानात आणि भविष्यात ज्या ज्या काही गोष्टी घडू शकतात त्या गोष्टीची ज्याला जाणीव आहे त्यांना तथागत म्हटलेलं आहे. जो ध्यानाने परिपूर्ण असा व्यक्ती आहे त्यालाही तथागत म्हटलेलं आहे. ज्याला इंद्रिय ज्ञान, परावबल याबद्दल, जगातील अनेक नैसर्गिक गोष्टीबद्दल जे जाणतात, सद्गुणी सत्वांचा किंवा सद्गुणी सत्वांशी जुळले जातात आणि दुर्गुणी सत्वांशी ते त्याच्या विपरीत असतात, त्याला तथागत म्हटलेलं आहे. आणि म्हणून तथागतांना फार महत्वाचं त्यांची व्याख्या केलेली आहे. कारण बुद्ध नुसतेच बुद्ध नाही, तर बुद्धाला विनायक म्हटलेलं आहे, तथागत म्हटलेलं आहे, सुगत म्हटलेलं आहे, अशा विविध नावांनी त्यांना संबोधण्यात आले. आणि म्हणून पालीमध्ये म्हटलेलं आहे की यस्मातं तथागतेन अभिसंबुद्धं तस्मा तथागतोती उच्यती. ज्याने सृष्टीतील परम सत्य जाणले आहे, म्हणून त्यांना तथागत म्हणतात. म्हणून समाजातलं जे सत्य आहे, सामाजिक सत्य त्यांनी जाणलेले आहे, म्हणून त्यांना तथागत म्हटलेलं आहे. आणि म्हणून तथागत ही व्याख्या सुद्धा स्वतः कुणी केलेली आहे? तर भगवान बुद्धांनीच, त्यांच्या मुखातूनच तथागत या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून पहिलं जे धम्मचक्र प्रवर्तन सूक्त जे आहे, त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सुरुवातीला पंचवर्गीय भिक्खूंना आपल्या धम्माचा उपदेश करत असताना त्यांनी सांगितलं की पालीमध्ये काय म्हटलंय त्याला, मज्जिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकरणी ज्ञानकरणी उपसमाय अभियाय संबोधाय निब्बाणाय संवत्तती. म्हणजे जे सत्य आहे, जे यथार्थ जे आहे ते मी सगळं जाणलेलं आहे. आणि म्हणजे कशाने? या माझ्या वेगळ्या चक्षुनी, वेगळ्या प्रकारचा चक्षु मला प्राप्त झालेला, मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, मला संबोधी प्राप्त झालेली आहे, आणि म्हणून मला तथागत म्हणावं. अशा प्रकारचं प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये तथागतांनी आपली व्याख्या करताना सांगितलेलं आहे. त्याशिवाय म्हणजे सम्राट अशोकाने जे 84,000 ज्या लेण्या खोदलेल्या आहेत किंवा 84,000 विहार निर्माण केलेली आहेत, अशा लेण्यामध्ये आपलं म्हणजे धम्माचं एक वाक्य करून ठेवलेलं आहे सम्राट अशोकाने. आणि ते वाक्य काय? हे ए धम्मा हेतुप्प भवा ते संग हेतू तथागतो आह ते संचयो निरोधो एवं मादी महासमनो. हे महावग्गातलं सारीपुत्ताला ज्यावेळेस तथागताच्या ज्ञानाबद्दल माहिती हवी असती, तर त्यावेळेस पंचवर्गीय भिक्खूपैकी जो भिक्खू आहे, तर त्या भिक्खूनी म्हणजे एका भिक्खूनी सारीपुत्ताला ही व्याख्या सांगितली की तथागतांनी हे जे जाणलेलं आहे, काय जाणलेलं आहे की प्रत्येक जगामध्ये घडणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं, कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही, आणि ते कारण तथागतांनी सांगितलेलं आहे. आणि त्या तथागतांनी सांगितलेलाच धम्म मी जाणलेले आहे. थोडक्यात म्हणून मी हा धम्म तुम्हाला हेतू आहे, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कारण आहे, कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडू शकत नाही. अशा प्रकारचं सारीपुत्तांना त्यांनी जे अश्वजित जे भिक्खू होते त्यांनी हे सांगितलं. आणि म्हणून तथागत
चांगल्या प्रकारे जाणतात. समाजामध्ये ज्या ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तथागत जाणत असतात, त्याची कारणं जाणत असतात, आणि म्हणून त्या समाजातल्या घडणाऱ्या गोष्टीचे कारण समजावून सांगण्याचं काम तथागतांनी केलेलं आहे. आणि ते तथागत सांगत असताना ही समाज जो आहे, हा समाज काय आहे? हा समाज धम्मावर आधारितलेला समाज आहे, आणि निसर्गामध्ये ज्याप्रमाणे समता आहे त्या समतेवर आधारलेला समाज असायला हवा, अशा प्रकारची विचारधारा तथागतांनी आपल्या जीवनामध्ये सांगण्याचं. सामाजिक जीवन जगत असताना मनुष्य मात्राने नीतिमत्तेचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. सदाचाराचे जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये उच्च नीच असा भेद असता कामा नये. सर्व मानव मात्र समान आहेत, सर्वांना समानतेनं वागवलं पाहिजे, हा प्रकारचा सिद्धांत, मुख्य सिद्धांत तथागतांनी आपल्या जीवनामध्ये कथन केलेलं आहे. आणि हा सिद्धांत सांगत असताना त्यांनी संपूर्ण हे ज्यावेळेस धम्मचक्र प्रवर्तन झाल्यानंतर अश्विनी पौर्णिमेला तथागतांनी सांगितलं की माझा हा सिद्धांत कोणासाठी आहे? या बहुजनांसाठी आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, अत्ताय, हिताय, सुखाय, म्हणजे यांच्या सुखासाठी, यांच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, म्हणून हा माझा धम्म आहे. आणि हा धम्म मी त्यांना सांग. तर धम्माचा मूळ हेतू काय आहे? तर धम्माचा मूळ हेतू त्यांनी अनेकविध आपल्या सुत्तामध्ये, दीघनिकायाच्या अनेक सुत्तामध्ये तथागतांनी तो सामाजिक संदेश दिलेला आहे. आणि तो सामाजिक संदेश त्याला प्रमुख म्हणजे तथागतांचा उपदेश प्रमुख समजून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन या ग्रंथाच्या 8व्या प्रकरणामध्ये, म्हणजे रिफॉर्मर्स अँड देअर फेट नावाच्या या प्रकरणामध्ये तथागतांचे जे 4 उपदेश आहेत त्या 4 उपदेशाला त्यांनी ते आपल्या ग्रंथामध्ये स्थान दिलेले आहे. हे 4 उपदेश कुठले? 4 सुत्त आहेत. ते 4 सुत्ताचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. पहिलं सुत्त जे आहे ब्रह्मजाल सुत्त, अम्मट्ट सुत्त, कूटदंत सुत्त आणि लोहितच सुत्त, या 4 सुत्ताचा समावेश बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशनच्या 8व्या प्रकरणामध्ये समावेश करून तो सामाजिक जो संदेश आहे तथागताचा, केवळ तथागतांनी म्हणजे आत्मज्ञान किंवा आपलं जे अभौतिक जी आहे विचारधारा, ती अभौतिक विचारधारेपेक्षा सुद्धा समाजाला प्रथमता प्राधान्य देऊन तो जो आपला उपदेश त्यांनी सांगितलेला आहे या 4 सुत्तातून प्रामुख्याने, आणि इतर अनेक सुत्त आहेत, त्या अनेक सुत्तातून तथागतांनी हा सामाजिक संदेश देण्याचं काम त्या काळातील सर्व समाजातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता उदाहरणार्थ जर पाहिलं तर पाली त्रिपिटकामध्ये सगळ्यात प्राचीन ग्रंथ जो समजला जातो तो प्राचीन ग्रंथ त्रिपिटकातला हा सुत्त निपात आहे. आणि या सुत्त निपातामध्ये एक वसल सुत्त म्हणून आहे. आणि या वसल सुत्तामध्ये तथागत सांगत असताना सांगतात किंवा हे वसल सुत्तामध्ये ते सरळ सांगतात, न जच्चा वसलो होती न जच्चा होती ब्राह्मणो, कम्मुना वसलो होती कम्मुना होती ब्राह्मणो. म्हणजे कोणीही जन्माने, वसल म्हणजे काय, कुणीही जन्माने अस्पृश्य किंवा खालच्या दर्जाचा माणूस असत नाही, आणि कुणीही जन्माने ब्राह्मण म्हणजे उच्च प्रकारचा व्यक्ती असू शकत नाही. तर तो खालच्या प्रकारचा म्हणजे अस्पृश्य, अगदी वरच्या प्रकारचा ब्राह्मण हे कशाने असू शकतात? तर ते प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार ठरवला जातो. त्याचे जर कर्म चांगले असतील एखाद्याचे, आणि जर तो ब्राह्मण कुळातला जरी नसला, तो वसल कुळातला म्हणजे अस्पृश्य कुळातला जरी असला, पण त्याचे कर्म जर चांगले असतील तर त्याला ब्राह्मण म्हणायला पाहिजे. पण एखाद्या ब्राह्मण कुळातला व्यक्ती आहे आणि त्याचे जर कर्म चांगल्या प्रकारचे नसतील आणि अविचारी पद्धतीनं जर तो वागत असेल, त्याचे कर्म दुष्कृत्य असतील, तर तो व्यक्ती मात्र त्याला वसल समजायला पाहिजे, त्याला हीन दर्जाचा समजला पाहिजे. अशा प्रकारची भावना त्या अग्गी भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाला सांगत असताना, कारण तो अग्गी भारद्वाज आम्ही म्हणजे श्रेष्ठ कसे आहोत, तर ब्राह्मण माता पित्यांच्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहोत, म्हणून आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्ही श्रेष्ठ आहोत. पण जरी आमची कर्तृत्व कर्म जरी चांगले नसतील तर केवळ वंशवादाच्या दृष्टिकोनातून आम्हाला ब्राह्मण समजलं पाहिजे. हा त्याचा जो अट्टहास होता, त्या अट्टहासाला उत्तर देताना तथागत म्हणतात की जन्माने कुणीही श्रेष्ठ असत नाही, जन्माने कुणीही कनिष्ठ असत नाही. तर ते जन्माने श्रेष्ठ आणि कनिष्ठ कशाने असतात? तर कर्माने असतात, तर जन्माने असू शकत नाही. अशा प्रकारचा संदेश तथागतांनी या वसल सुत्तामध्ये सांगितलं. आणि पुढे परत ते सांगताना पुढे सांगतात, पालीमध्ये म्हणतात, नदामिनापि जानाथ यथा मेदं निदस्सनं चलाल पुत्तो सोपाको मातंगो इति विस्तुतो. म्हणजे मातंग, सोपाक हा मातंग समाजाचा होता, त्या काळातील मातंग समाजाचा किंवा चांडाळ समाजाचा होता. पण तो सोपाक माझ्या धम्मात जेव्हा आला, माझ्या धम्माचं ज्ञान त्यांनी जेव्हा ग्रहण केलं, तर तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण झाला. आणि ब्राह्मण कुळातून आलेले भिक्खू त्या सोपाकाची पाया पडायचे, त्यांना वंदन करायचे, म्हणजे सोपाक खऱ्या अर्थानं तो ब्राह्मण होता. अशा प्रकारचं त्या वसल सुत्तामध्ये तथागतांनी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून हे जी सुत्त आहेत
या सर्व सुत्तातून दिघई निकायामध्ये अनेक सुत्त आहेत की ज्या सुत्तातून तथागतांनी सामाजिक संदेश देण्याचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ अंबट्ट सुत्त आहे, आणि त्या अंबट्ट सुत्तामध्ये अंबट्ट नावाचा एक म्हणजे फार मोठा म्हणजे एक तरुण ब्राह्मण, की त्याच्या एका गुरुने त्याला सांगितलं की बाबा तथागत इथे आहेत किंवा भगवान बुद्ध इथे आहेत, तर त्यांची तू भेट घे आणि भेट घेऊन त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न कर. पण तो इतका दुराभिमानी असतो, फार अभिमानी असतो, त्याला आपल्या कुळाचा, आपल्या धर्माचा, आपल्या जातीचा, आपल्या वंशाचा खूप अभिमान असतो. आणि हा एक तरुण तथागत राजगृहामध्ये राहत असताना तो तिथे त्यांच्याकडे जातो आणि तथागतांना कसल्याही प्रकारचा म्हणजे अभिवादन न करता उभ्या उभ्यानेच त्यांना टेहळणी करत, तथागतांची हेटाळणी करत तथागतांना विचारतो, हे भो गौतम, हे गौतमा, की मी ब्राह्मण आहे, तू काय आहे, तू एक श्रमण आहेस, आणि तू श्रमण नीच कुळातला आहेस, तू क्षत्रिय किंवा तू अगदी कुणबी समाजातला आहे, शेती करणार आहे, अशा प्रकारचं तो वक्तव्य करतो. तू नीच आहेस, ब्राह्मण हा उच्च कुळातला आहे. का ब्राह्मण? तो ब्रह्माच्या मुखापासून तो निर्माण झालेला आहे आणि म्हणून तो ब्राह्मण आहे आणि म्हणून तो श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, आणि अशा प्रकारचं तो वक्तव्य करतो. वक्तव्य केल्यानंतर त्यांचा जेव्हा संवाद सुरू होतो, तेव्हा संवाद सुरू असताना तथागत त्याला म्हणतात, तू ब्रह्माच्या मुखातून कसा काय श्रेष्ठ आहेस, तुझं कुळ काय आहे, तुला माहित आहे का? तर तू सुद्धा एका कन्न नावाच्या ऋषीच्या कुळापासून जन्माला आलेला आहेस, आणि कन्न नावाचा ऋषी एका शाक्य कुळातील दासीपासून उत्पन्न झालेला आहे, दासीच्या पोटी जन्माला आलेला आहे. त्यामुळे त्याचं जे कुळ आहे ते कुळ खालच्या दर्जाचं आहे आणि त्याच्यापासून तुझा वंशवेल सुरू झालेला आहे. त्यामुळं तसा जर विचार केला तर तू सुद्धा श्रेष्ठ नाहीस, कनिष्ठ आहे. आणि कन्न हा तुझा मूळ पुरुष आहे, आणि तो कन्न नंतर म्हणजे पारंगत होऊन, विद्येमध्ये पारंगत होऊन तो श्रेष्ठ पदाला पोहोचला. तर अशा प्रकारचं त्याचा अभिमान चूर चूर करण्याचं काम तथागतांनी सांगितलं. आणि एवढंच नव्हे तर अंबट्ट, तू जितका अभिमानी, तू जो गर्विष्ठ आहे, तुझ्या या म्हणजे ब्राह्मणवादाशी प्रमाणे तू गर्विष्ठ, आणि ती जो भाषा जो करतोस, तू माझ्याशी ज्याप्रमाणे वागतोस ते तुला शोभत नाहीये. आणि का? तर प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आणि हे स्वातंत्र्य सांगत असताना तथागत त्याला एक उदाहरण देतात. चिवचिव करणारी पक्षिणी, छोटी पक्षिणी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये चिवचिव करण्याचा तिला एक फार मोठा एक त्याला स्वातंत्र्य प्राप्त असतं, ती चिवचिव करते. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला या जगामध्ये स्वातंत्र्य आहे, नैसर्गिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या स्वातंत्र्याप्रमाणे तो आपल्या पद्धतीनं स्वातंत्र्य उपभोगण्याचा त्याला अधिकार आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन कुणी म्हणजे श्रेष्ठत्वाच्या नात्याने, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे म्हणून किंवा शूद्रावर किंवा खालच्या या जातीवर कुणी अशा प्रकारचं बंधन घालू शकत नाही. अशा प्रकारचं उर्मटपणाने वागणाऱ्या अंबट्टाला त्यांनी अशा प्रकारचं तथागताने समजावून सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांनी सांगितलं की जी श्रेष्ठत्वाची तू भावना व्यक्त करतो, तर त्या निसर्गामधल्या ज्या गोष्टी आहेत, त्या समानतेच्या गोष्टी कशा आहेत ते समजावून सांगत असताना तथागत त्याला सांगतात, ज्याप्रमाणे गंगा, यमुना, चिरावती किंवा महानदी या सर्व निरनिराळ्या नद्या जेव्हा समुद्राला जाऊन मिळतात, तेव्हा समुद्रामध्ये गेल्यानंतर त्यांचं स्वतःचं अस्तित्व काहीही राहत नाही, की ते पाणी एकरूप होऊन जातं त्या समुद्रामध्ये. तेव्हा तुम्ही असं त्याच्यातून नाही म्हणू शकत की हे गंगेचं पाणी आहे, हे यमुनेचं पाणी आहे, हे चिरावतीचं पाणी आहे आणि हे महानदीचं पाणी आहे, असं तुम्ही ओळखू शकत नाही. आणि म्हणून त्याचप्रमाणे माझ्या संघामध्ये, माझ्या धम्मामध्ये येणारे, मग ते भले ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, ते जेव्हा माझ्या धम्मात किंवा माझ्या संघात जेव्हा प्रविष्ट होतात तेव्हा त्यांचं कुठलंही गोत्र राहत नाही, त्यांचं नाव राहत नाही, त्यांची जात राहत नाही, ते संघामध्ये एकरूप होतात आणि त्या सर्वांना शाक्यपुत्र म्हणून अशा प्रकारचं नामाभिधान केलं जातं. तर तशा प्रकारचं जर निसर्गामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असताना तिथे जर समानता आहे आणि तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही स्वतःला श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून म्हणू शकता, की तुम्ही स्वतःला क्षत्रिय म्हणून म्हणू शकता, तुम्ही स्वतःला वैश्य म्हणून म्हणू शकता, तर अशा प्रकारचा हा तुमचा पोकळ अभिमान जो आहे, तुमचा हा उर्मटपणा आहे, तुमचा हा गर्विष्ठपणा आहे, हा चुकीचा आहे. अशा प्रकारचं त्याला समजावून सांगितल्यानंतर तो निरुत्तर होतो अंबट्ट, आणि तो आपल्या मान्य करतो तथागताला आणि तथागताला नमस्कार करून अभिवादन करून तो निघून जातो. तर अशा प्रकारचा हा सामाजिक संदेश या अंबट्ट सुत्ताच्या माध्यमातून तथागतांनी दिलेला आहे. वसल सुत्ताच्या माध्यमातून तथागतांनी तो संदेश दिलेला आहे. पुढे अस्सलायन एक सुत्त आहे दिगनिकायामध्ये, आणि या अस्सलायन सुत्तामध्ये सुद्धा तो अस्सलायन नावाचा ब्राह्मण तथागताशी वादविवाद करत असताना एकदा तथागताजवळ येतो आणि त्यांना सांगतो की आम्ही श्रेष्ठ आहोत, आमची उत्पत्ती ब्रह्माच्या मुखापासून झालेली आहे आणि तुमची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून, तुम्ही शूद्र आहात, तुम्ही मथमंडे आहात, तुम्ही श्रमण आहात आणि तुम्हाला कसल्याही प्रकारचा ब्राह्मणाच्या बरोबरी करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारचा अस्सलायन ब्राह्मण जेव्हा
तथागताशी वादविवाद करतो, तर त्याला सांगत असताना त्या अस्सलायन सुत्तामध्ये तथागत फार अगदी म्हणजे रोजच्या जीवनातली घडणारी घटना, ती घटना त्याला समजावून सांगतात की अस्सलायन, की कुठल्या अर्थाने तू मुखातून, ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली, कुठल्या अर्थाने तू सांगतोस? खऱ्या अर्थानं जर एखाद्या माणसाची उत्पत्ती होत असेल तर ती कशी होते? तर त्यांनी सांगितलं की बाबा काही ब्राह्मण महिला काही बाळाला जन्म देत नाही, क्षत्रिय महिला काही बाळाला जन्म देत नाही, वैश्य महिला काही बाळांना जन्म देत नाही, किंवा शूद्र महिला सुद्धा बाळाला जन्मच देतात ना, आणि त्यांच्या जन्माचं गर्भाचं ठिकाण सर्व महिलांमध्ये सारखंच असतं आणि त्या उत्पत्तीचं हे सुद्धा कारण सुद्धा सारखंच असतं. तेव्हा कुठल्या तोंडाने तू म्हणू शकतो की ब्राह्मण म्हणजे ब्रह्माच्या मुखातून जन्मलेला आहे? तर याला काहीही अर्थ नाहीये. नैसर्गिक उत्पत्ती जी प्रत्येक माणसाची होते तर त्या आपल्या आईच्या गर्भातूनच होत असते, अशा प्रकारचं त्याला समजावून सांगतात. एवढंच नव्हे तर केवळ हेच नव्हे तर आपल्याला जर अग्नी उत्पन्न करायचा असेल तर त्या काळामध्ये अग्नी उत्पन्न करण्याची साधनं होती. कसा अग्नी उत्पन्न केला जात असायचा? तर एक लाकूड दुसऱ्या लाकडावर घासून त्याच्यातून अग्नी उत्पन्न केला जायचा. मग तथागत त्याला विचारतात, त्या अस्सलायन ब्राह्मणाला, जर ब्राह्मणाला चंदनाचं लाकूड आणि शालवृक्षाचं लाकूड देऊन त्याच्यातून घर्षणातून जो अग्नी उत्पन्न होतो, किंवा शूद्राला दिलेली लाकडं आहेत ती कमी प्रतीची लाकडं आहेत, मग ती काय ती याची एरंड्याची लाकडे असतील किंवा बाबळीची लाकडं असतील, कमी दर्जाची लाकडं ज्याला समजलं असतात, त्या दोन लाकडाच्या घर्षणातून उत्पन्न होणारा अग्नी आणि तुमच्या शाल आणि चंदनाच्या लाकडातून उत्पन्न होणारा अग्नी हा सारख्याच प्रकारचा असतो, त्याचं तेजही सारख्याच प्रकारचं असतं. तर त्यामुळे जर तिथे समानता आहे, तिथे त्या अग्नीमध्ये समानता आहे, त्या अग्नीच्या तेजामध्ये समानता आहे, तर कुठल्या अर्थाने ब्राह्मण श्रेष्ठ आहे किंवा क्षत्रिय श्रेष्ठ आहे किंवा वैश्य श्रेष्ठ आहे अशा प्रकारची तू भाषा करतोस? हे जर निसर्गाच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे. अशा प्रकारचा हा सामाजिक संदेश देण्याचा काम तथागतांनी त्या अस्सलायन सुत्ताच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. अशाच प्रकारचं दुसरं एक वासिष्ठ सुत्त आहे. त्या वासिष्ठ सुत्तामध्ये सर्व प्राण्याचे, मनुष्य मात्राचे जर अवयव, प्रत्येक मनुष्य मात्र, मग तो ब्राह्मण मनुष्य असेल, क्षत्रिय मनुष्य असेल, वैश्य मनुष्य असेल किंवा शूद्र मनुष्य असेल, त्या प्रत्येकाला डोळे सारखेच असतात, अवयव सारखेच आहेत, डोळे आहेत, त्यांना कान आहे, त्यांना नाक आहे, त्यांना केस आहेत, त्यांना खांदे आहेत, त्यांना दोन भुजा आहेत, त्यांना पाय आहेत, त्यांना उदर आहे, त्यांना हृदय आहे. जर हे सगळ्यांना सारख्या प्रकारचं सर्व मनुष्य मात्रामध्ये या गोष्टी दृश्य रूपामध्ये दिसतात, सगळ्यांना सारख्याच प्रमाणे ते आहे, तर मग कुठल्या अर्थाने ब्राह्मण हे ब्राह्मणाचं वेगळेपण आहे किंवा क्षत्रियाचं वेगळेपण आहे किंवा वैश्याचं वेगळेपण आहे किंवा शूद्राचं वेगळेपण आहे? ते असू शकत नाही. शारीरिक दृष्टिकोनातून जर ते सगळे समान आहेत तर मग कशा अर्थाने ब्राह्मण श्रेष्ठ आणि कशा अर्थाने शूद्र कनिष्ठ, अशा प्रकारची भूमिका तथागतांनी त्या वासिष्ठ ब्राह्मणाला समजावून सांगत असताना त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून सोनदंड सुत्त सुद्धा, या सोनदंडाला सुद्धा समजावून सांगत असताना तथागतांनी सांगितलं की सामाजिक दृष्टिकोनातून या विश्वामध्ये सर्व नैसर्गिक घटना जर समान आहेत, घडतात, सर्वच ठिकाणी समान दृष्टिकोनातून घडतात, तर मग ब्राह्मण कुठल्या अर्थाने श्रेष्ठ किंवा शूद्र कुठल्या अर्थाने कनिष्ठ, अशा प्रकारचं तथागतांनी सोनदंडला सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरे एक सूत्र जे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी कूटदंत नावाचं जे सूत्र, म्हणजे याच्यामध्ये सांगितलंय, रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन मध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्या कूटदंत सूत्रामध्ये फार चांगल्या प्रकारची, म्हणजे आपली सामाजिक यंत्रणा कशी असायला पाहिजे, तर ती सामाजिक यंत्रणा किंवा जे राज्यकारभार चालवणाऱ्या लोकांनी या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि तो संदेश जो दिलेला आहे, तो संदेश आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आजही वर्तमानात तो संदेश तथागताचा लागू आहे. तो सामाजिक एक भाग आहे. समाजामध्ये जीवन जगत असताना निरनिराळ्या प्रकारचे लोकांना काय काम करत असतात, कोणी राजाचे नोकर असतात, कोणी व्यवसाय करत असतात, कोणी निरनिराळ्या प्रकारचे आपल्या उत्पन्नाची साधनं निर्माण करून आपलं जीवन यापन करत असतात. आणि त्यावेळेस या कूटदंत सूत्राच्या माध्यमातून त्यावेळेसचा महाविजित राजाचं उदाहरण दिलेलं आहे तथागतांनी. हा महाविजित राजाला काय एकदा हुक्की चढली की त्याला वाटलं की आपण आपल्या राज्यामध्ये यज्ञ करावा. त्या काळाची जी परिस्थिती होती, यज्ञाचं स्तोम माजलेलं होतं त्या समाजामध्ये. भगवान बुद्धाच्या काळामध्ये यज्ञाचं स्तोम माजलं होतं आणि त्या यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे बळी दिले जात असत आणि ते नाहक बळी देऊन त्यांची हत्या केली जात होती. तर त्याला विरोध दर्शवण्यासाठी मग हे उदाहरण तथागतांनी कूटदंत सूत्राच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर तो यज्ञ करत असताना म्हणतो की आपण प्रजेकडून निधी गोळा करावा, म्हणजे कशाच्या कराच्या रूपाने, आणि हा यज्ञ आपण साजरा करावा कशासाठी, प्रजेच्या हितासाठी. अशा प्रकारचा हा महाविजित राजा जेव्हा अशा प्रकारचे आपल्या प्रधानाकडे आपली भावना व्यक्त करतो, तेव्हा तो प्रधान त्याला समजावून सांगतो की तुम्ही अशा प्रकारचं यज्ञ केल्याने उलट आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रकारचं म्हणजे चोऱ्या माऱ्या, दरोडा, अशा प्रकारचं जे राज्यामध्ये स्वैर यंत्रणा निर्माण झालेली आहे, स्वैराचार निर्माण झालेला आहे, तर अजून जर तुम्ही कर लादला
तर मोठ्या प्रमाणामध्ये अंधाधुंदी माजेल. तर आपण असं न करता तर आपण कशा प्रकारचा यज्ञ करायला पाहिजे, तर तुम्ही अशा प्रकारचं जे लोक शेती करणारे आहेत त्या लोकांना चांगल्या प्रकारची बी बियाणं द्यावी, त्यांना त्या वस्तू ज्या आहेत शेती करण्यासाठी साधनं आहेत ती साधनं द्यावीत आणि ती साधनं देऊन शेती योग्य बी बियाणं देऊन अवजारं देऊन त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं जर तुम्ही प्रजेला जर राजाने जर अशा प्रकारच्या गोष्टी पुरवल्या तर चांगल्या प्रकारे तो शेती करेल, धान्य उत्पन्न होईल मोठ्या प्रमाणामध्ये, प्रजेसाठी तो धान्य चांगल्या प्रकारे त्याचा विनियोग होईल. अशा प्रकारचं तुम्ही काम करायला पाहिजे. हा एक प्रकारचा यज्ञ आहे. दुसऱ्या प्रकारचे जे बेकारी आहेत, बेकार लोक आहेत आपल्या प्रजेमध्ये, अशा बेकारांना चांगल्या प्रकारच्या आपल्या राज्यामध्ये नोकरी देऊन तुमच्या अखत्यारीत त्यांना काम करण्याची जर संधी प्राप्त करून दिली तर ते चांगल्या प्रकारे इमाने इतबारे तुमची सेवा करतील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं म्हणजे सेवा देऊन तुम्हाला संतुष्ट करतील. तर त्यांना तुम्ही नोकरी द्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, जे व्यापार करणारे लोक आहेत अशा व्यापार करणाऱ्या लोकांना भांडवल, चांगल्या प्रकारचं भांडवल देऊन त्यांना व्यापार करण्यासाठी आपण उत्तेजन दिलं तर ते चांगल्या प्रकारचं म्हणजे व्यवसाय करतील आणि प्रजेमध्ये त्या व्यवसायाचं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध जी साधनं आहे ते वितरित करतील आणि सुख समाधानाने प्रजा राहील. कसल्याही प्रकारची त्यांना म्हणजे कमतरता भासणार नाही आणि लोकांमध्ये निराशा असणार नाही. मग कुणीही चोरी करणार नाही, कुणीही डाका घालणार नाही, कुणीही मारामाऱ्या करणार नाही. तर अशा प्रकारचं जर प्रजेला संतुष्ट ठेवलं तर प्रजा संतुष्ट राहून हे तुम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतील. अशा प्रकारचं या कूटदंत सूत्राच्या माध्यमातून तथागतांनी हा एक सामाजिक संदेश दिलेला आहे. आज सुद्धा देशभरामध्ये या कूटदंत सूत्राच्या दृष्टिकोनातून जर राज्यकर्त्यांनी अशा प्रकारचं जर काम केलं तर कुठेही म्हणजे राजाच्या किंवा राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रकारचा म्हणजे असा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही, त्यांच्यामध्ये बंडाची भावना निर्माण होणार नाही, त्यांच्यामध्ये विरोधकाची भावना निर्माण होणार नाही. हा सामाजिक संदेश खऱ्या अर्थानं घ्यायला पाहिजे. आजच्या वर्तमान काळात सुद्धा हा सामाजिक संदेश तितकाच महत्वाचा आहे असं मला आवर्जून सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, सिगाल सुत्त नावाचं एक सुत्त आहे. तथागतांनी त्या सिगाल सुत्तामध्ये सुद्धा अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. हा सिगाल त्या काळात राजगृहामध्ये सकाळी रोज उठून म्हणजे ओल्या वस्त्रानेशी आंघोळ करून ओल्या वस्त्रानेशी 6 दिशाची तो पूजा करत असायचा. तेव्हा तथागत त्याला विचारले की तू अशी पूजा का करतोस? तर मला माझ्या वडिलांनी सांगितलंय मृत्यूपूर्वी की या प्रकारची प्रत्येक दिशेची तू पूजा केलीस तर तुला म्हणजे चांगल्या प्रकारचं समाधान लाभेल, तुला म्हणजे चांगल्या प्रकारचं तू जीवन जगशील, अशा प्रकारचं सांगितलं. मग तथागतांनी त्याला सांगितलं की अशा प्रकारची दिशांची पूजा केली जात नाही, तर त्यातल्या एक प्रकारच्या दिशेची पूजा मी आपणासमोर सांगू इच्छितो. तर ती कुठली पूजा? तर जे खालच्या दिशेची जी पूजा आहे त्या खालच्या दिशेची पूजा म्हणजे खालची दिशा म्हणजे नोकर. तर आपल्या अखत्यारीत असणाऱ्या नोकराला त्या व्यक्तीने, त्या मालकाने जर त्या नोकराला संतुष्ट ठेवलं, त्याला वेळेवर वेतन दिलं, त्याला वेळेवर म्हणजे कामाचा अवधी त्याला ठरवून दिला की बाबा एवढ्या एवढ्या वेळेत तू काम कर, नंतर तू घरी जा. जर त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये जर जास्त वेळ त्याला काम जर दिलं तर ते निराशा त्याच्यामध्ये निष्पन्न होईल. तर त्याला वेळेचा अवधी दिला पाहिजे, त्याला चांगलं वेतन दिलं पाहिजे, त्याला संतुष्ट ठेवलं पाहिजे. वेळोवेळी जर चांगलं काम केलं तर त्याला बक्षीस दिलं पाहिजे. अशा प्रकारचं जर आपण काम केलं तर तो नोकर तुमच्या उपरती तो लवकर येऊन चांगल्या प्रकारची सेवा करील, आपल्या मालकाला संतुष्ट ठेवील आणि वेतन दिल्या कारणास्तव तो मालकाची शाबासकी सगळीकडे त्याची कीर्ती चांगल्या प्रकारे पसरवेल. तर अशा प्रकारचं तो चांगल्या प्रकारे जर आपण कर्म केलं आणि नोकराला संतुष्ट ठेवलं तर त्या प्रकारे ह्या दिशेची चांगल्या प्रकारे पूजा केल्यासारखं होईल. अशा प्रकारचं तथागतांनी त्या सिगोलवाद सुद्धाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. दुसरं एक व्याघ्र सुत्त नावाचं सुत्त तथागतांनी आपल्या सुत्ताच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे, सामाजिक संदेश. काय आहे तर त्याच्यामध्ये हे दिग्जानू नावाचा जो आहे तो व्यक्ती म्हणजे जो आज ज्याला आपण शेड्यूल ट्राईब म्हणतो, तर त्या काळात त्याला म्हणजे एक व्याघ्रजन नावाचा एक दिग्जानू व्यक्ती होता, जो शेड्यूल ट्राईबचा व्यक्ती होता. त्या काळातला म्हणजे वनामध्ये राहणारा किंवा त्याला आपण आदिवासी म्हणतो, तो आदिवासी व्यक्ती जेव्हा भगवंताकडे आला आणि भगवंताला विचारलं, तथागतांना विचारलं की चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी मला एक संदेश द्या, एक सामाजिक संदेश, सगळ्यांसाठी तो उपयोगाचा होईल, माझ्या समुदायासाठी उपयोगाचा होईल, माझ्या ह्या जातीमधील लोकांच्या कुटुंबासाठी उपयोगाचा होईल. हे जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा तथागतांनी त्याला सांगितलं की 4 प्रकारच्या संपदा असतात. कुठल्या 4 प्रकारच्या संपदा? तर पहिली उत्थान संपदा. उत्थान संपदा म्हणजे काय की तुम्ही निडाचा घाम गाळून शारीरिक श्रम करून त्या माध्यमातून तुम्ही उपजीविकेच्या साधन तुम्ही मिळवलं पाहिजे, तुम्ही वेतन मिळवलं पाहिजे आणि ते उपजीविकेचं साधन हे चांगलं असलं पाहिजे. तो तुम्ही निडाचा घाम गाळून
कुणालाही न फसवता, कुणालाही न डुबाडता अशा प्रकारचं तुम्ही उत्पन्न मिळवलं आणि त्या उत्पन्नातून तुमच्या जीवनयापन केलं, तर ते चांगल्या प्रकारचं समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्थैर्य प्राप्त करून देणारं साधन असेल, तर त्याला त्यांनी उत्थान संपदा म्हटलेलं आहे. आणि दुसरी काय, आरक्ष संपदा. आरक्ष संपदा म्हणजे तुम्ही उत्पन्नाचं साधन जे काही मिळवलेलं आहे कुटुंबासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी ते रक्षण तुम्ही केलं पाहिजे. आणि ते रक्षण म्हणजे तुम्ही कशा प्रकारे केलं पाहिजे, की कोणी आपल्याकडून तो हिरावून घेतलं जाणार नाही, कुठल्याही म्हणजे मोठ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून ते नष्ट होणार नाही, याचं रक्षण करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. त्याला आरक्ष संपदा म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे काय आहे त्यांनी सांगितलं, कल्याण मित्रता. म्हणजे तुम्ही जीवनामध्ये राहत असताना, समाजामध्ये राहत असताना एकमेकांशी तुमचा जो व्यवहार आहे तो मित्रत्वाचा, सलोख्याचा आणि चांगल्या पद्धतीचा व्यवहार त्याच्याशी असला पाहिजे, तर तुमचं जीवन सुखसंपन्न होऊ शकतं. त्याला ते कल्याण मित्रता म्हटलंय. समआजीविका. समआजीविका म्हणजे काय, की तुमच्या उत्पन्नाचं साधन, उत्पन्न जेवढं आहे त्या उत्पन्नाप्रमाणेच तुमचा खर्चाचाही तेवढाच भाग असला पाहिजे, किंवा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असता कामा नये. अशा प्रकारचा एक सामाजिक संदेश देण्याचं काम त्या दिग्जाणूला, म्हणजे व्याघ्र जो दिग्जाणू आहे त्याला समजावून सांगण्याचं काम तथागतांनी या आपल्या सूत्रातून केलेलं आहे. अशा प्रकारचा हा सामाजिक संदेश तथागतांनी, म्हणजे केवळ आध्यात्मिक नव्हे, तथागतांकडे पाहत असताना केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहून नाही चालणार, तर तथागतांचा हा जो सामाजिक संदेश आहे, हा सामाजिक संदेश जो 2500 वर्षापूर्वी जेवढा लागू होता तो आज सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या जीवनामध्ये सुद्धा तो लागू आहे. कारण आज पाहतो आपण देशभरामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये आज सुद्धा उच्चनीचतेची भावना समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर ही उच्चनीचतेची जी भावना आहे ती किती निखालस खोटी आहे, ती कुठल्याही नैसर्गिक दृष्टिकोनातून खरी नाहीये, कुठल्याही दृष्टिकोनातून ती योग्य नाहीये. आणि म्हणून ती भावना प्रत्येकाने आपण आपल्या मनातून काढून घेऊन समतेवर आधारलेला समाज या देशामध्ये, या भारतभूमीमध्ये समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा निर्माण करून हा समाज निर्माण करायला पाहिजे. हा एक सामाजिक संदेश तथागतांनी आपल्या वेगवेगळ्या सूत्रातून सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि तेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच सिद्धांतांचा पाठपुरावा करून आपल्या सर्व जनसामान्यामध्ये किंवा बहुजन समाजामध्ये सांगण्याचं काम बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा केलेलं आहे. आणि म्हणून हा सिद्धांत जो आहे, हा जो संदेश आहे, सामाजिक संदेश, आज सुद्धा आजच्या जीवनामध्ये सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी एक आपला सगळ्यांना एक सूचक संदेश देऊ इच्छितो, की या संपूर्ण देशभरामध्ये, भारत देशामध्ये जर अशा प्रकारचा जर दृष्टिकोनातून तथागतांनी दिलेल्या संदेशाचं योग्य रीतीने जर पालन केलं, त्या प्रकारे जर आचरण केलं, तर मग हा जो समाज भरभराटीने, जो सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो भरभराटीने सुवर्णमय असा हा भारत निर्माण झालेला होता, तसाच भारत पुनश्च निर्माण आपण करू शकतो. आणि ह्या संपूर्ण बहुजन समाजामध्ये, या संपूर्ण मोठ्या समुदायामध्ये हा संदेश जर आपण पसरवला, सांगण्याचं काम केलं, तर मला वाटतं हा संपूर्ण बहुजन समाज, ज्याला शूद्र समाज म्हटलेला आहे पूर्वी, हा विविध जातीमध्ये विभागलेला आहे. या संपूर्ण 6000 जातीमध्ये विभागलेला हा जो समाज आहे, जो बहुजन समाज आहे, त्या बहुजन समाजाने हा तथागतांचा सामाजिक संदेश समजून घेऊन प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं ते सार्थक झाल्यासारखं होईल. आणि ते सर्वजण बहुजन समाजातली मंडळी या निमित्ताने तो संदेश समजून घेऊन त्या प्रकारचं पालन करण्याचं काम करतील, अशी मी आशा बाळगतो. आणि आपण सर्वजण कराल. जे जे मला आपण ऐकत आहात ते आपण सर्वजण या दृष्टिकोनातून, केवळ सामाजिक संदेशाच्या दृष्टिकोनातून, केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक सुद्धा संदेश आहे, हा सामाजिक संदेश सुद्धा प्रत्येकाने समजून घेणं तितकंच अगत्याचं आहे. या दृष्टिकोनातून आपण निश्चित त्या प्रकारची वाटचाल कराल आणि हा एक नवीन भारत निर्माण करण्यासाठी. कारण आज आपण पाहतो देशभरामध्ये आज आपण पाहतो मोठ्या प्रकारचे वितंडवाद निर्माण झालेले आहेत. आणि वितंडवाद कशा प्रकारचे, तर केवळ कुणी धम्मामध्ये प्रवेश करू इच्छितो त्याला विरोध करतात, आणि मोठमोठ्या प्रमाणामध्ये जातीयतेच्या दृष्टिकोनातून किंवा वर्णवर्चस्ववादाच्या दृष्टिकोनातून अन्याय अत्याचाराची मालिका संपूर्ण देशभरातल्या विविध प्रदेशामध्ये चालू आहे. आणि हा जो संदेश तथागताचा खऱ्या अर्थानं जे क्रूरकर्म करतात किंवा जे अन्याय अत्याचार करतात त्यांनी सुद्धा जर समजून घेतला, तर अशा प्रकारचं या समाजामध्ये अशी कृती घडणार नाही. ही वाईट जी कृती आहे, एक म्हणजे एक मानव दुसऱ्या माणसाला, आपल्यासारख्या माणसाला केवळ श्रेष्ठत्वाच्या नावाखाली तर त्याच्यावर अन्याय अत्याचार करत असेल, तर हे फार मानवतेच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. आणि म्हणून संपूर्ण जागतिक स्तरावर ह्युमन राईट्स ला फार मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिलेलं आहे. म्हणजे मानवाचे जे हक्क आहेत, प्रत्येक माणसाचे जे नैसर्गिक हक्क आहेत, ते प्रत्येकाला हक्क आपल्याला प्राप्त करण्याचा किंवा ते अधिकार त्यांचे जे आहेत ते अधिकार
आणि वागण्याचा प्रत्येकाला एक विशिष्ट अधिकार दिलेला आहे आणि हे जागतिक स्तराने मान्य केलेलं आहे, जागतिक स्तरावर मान्य केलेलं आहे. तर ते कुठल्या आधारे, तर तथागताच्या या संदेशाच्या आधारेच त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि म्हणून हे जर प्रत्येकाने त्याचं जर पालन केलं तर मला वाटतं या देशामध्ये आनंदी आनंद आणि सगळीकडे चांगल्या प्रकारचं सुख समृद्ध निर्माण होईल. तर अशा दृष्टिकोनातून हा जो संदेश आहे आपण या बहुजन समाजामध्ये आपण पसरवण्याचं जर काम केलं तर मला वाटतं आजच्या या संदेशाला, तथागताच्या सामाजिक संदेशाला काहीतरी महत्व प्राप्त झाल्यासारखं होईल असं मी समजतो. आणि आपण सर्वजण या फेसबुकच्या माध्यमातून जे जे मला पाहत आहेत, ऐकत असतील, या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.